पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला संपवण्यासाठी 2 पिस्टल, 2 मॅगझिन व 4 जिवंत काडतुसांसह तयारीत असलेल्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची कारवाई बुधवारी केली आहे। मात्र या कारवाई दरम्यान एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला। या प्रकरणी गोपाळ अंकुशराव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंढरपुरातील एका व्यक्तीचा बुधवारी दुपारी गोळ्या घालून खून होणार असल्याची माहिती पंढरपूर पोलिसांना मंगळवारी मिळालेली होती। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले व पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी संबंधित ठिकाणी बुधवारी साध्या वेशात पोलीस पथक उभा केली। जुना कासेगाव रोड पंढरपूर इथं मोटरसायकलवरून येत असताना पोलिसांनी दोघांना गारडा घालून जागीच पकडलं। पकडलेले दोघे विधी संघर्ष बालक होते, तर दुसऱ्या मोटरसायकलवर असलेल्या व पळून गेलेल्या व्यक्तीचं नाव यश ज्ञानेश्वर अंकुशराव राहणार कोळी गल्ली पंढरपूर असल्याचं सांगितलंय। या प्रकरणी तिघांसह गोपाळ अंकुशराव राहणार पंढरपूर याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 325, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 61(2) तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत घुगरकर, महादेव पिसाळ, कल्याण ढवणे, सिरमा गोडसे, कुंदन कांबळे, हांगे, विठ्ठल विभुते, प्रसाद आवटी, सचिन हेंबाडे, शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे, नवगिरे, विष्णू बडे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी केले।